And welcome, my dear friends and students. In today's video, I am going to derive one important expression, that is expression for electric potential due to electric dipole. Now, before deriving this expression, we must know what do you mean by electric dipole. हे एक्सप्रेशन डिराइव्ह करण्याआधी आपल्याला इलेक्ट्रिक डायपोल कशाला म्हणतात आणि इलेक्ट्रिक डायपोलशी रिलेटेड काही कन्सेप्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. सो दॅट्स वाय आय स्टार्ट फ्रॉम व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिक डायपोल. मग आता इलेक्ट्रिक डायपोल कशाला म्हणतात बघा. तर जेव्हा आपण दोन इक्वल चार्जेस कन्सिडर करतो, इक्वल मीन्स इक्वल इन मॅग्निट्यूड and opposite in nature when separated by short distance. जसं आता बघा फिगर मध्ये इथे मी दोन चार्जेस घेतलेले आहेत, एक प्लस क्यू दुसरा मायनस क्यू. म्हणजे त्यांचं नेचर वेगवेगळं आहे आणि त्यांचं मॅग्निट्यूड मात्र सेम आहे, क्यू क्यू. सो अ पेअर ऑफ charges having equal magnitude and opposite nature when separated by short distance, then it is called as the electric dipole. म्हणून मी इथे इलेक्ट्रिक डायपोल ची डेफिनेशन केली आहे बघा. अ पेअर ऑफ टू इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय शॉर्ट डिस्टन्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक डायपोल. आता या दोन चार्जेसला जोडणाऱ्या स्ट्रेट लाईनला म्हणतात ऍक्सिस ऑफ डायपोल. आता हे दोन चार्जेस जे आहेत यांना जोडणारी ही जी स्ट्रेट लाईन आहे याला म्हटलेलं आहे ऍक्सिस ऑफ डायपोल. द स्ट्रेट लाईन जॉइनिंग द टू चार्जेस दॅट इज कॉल्ड एज ऍक्सिस ऑफ डायपोल. आता जर आपण या ऍक्सिसच्या सेंटर मधून पुन्हा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली की जी त्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे, तर या जी मी इथे डॉटेड स्ट्रेट लाईन दाखवलेली आहे, अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द center of dipole and perpendicular to axis called as the equator. हे जे आपण डॉटेड लाईन ने दाखवलं हे झालं इक्वेटर आणि Q1 Q2 ला जोडणारी स्ट्रेट लाईन म्हणजे काय झाली त्याची ऍक्सिस. मग इक्वेटर म्हणजे काय, ऍक्सिस म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर या एक्सप्रेशन मध्ये जे आपण फायनल आन्सर काढणार आहे त्यामध्ये ही व्हॅल्यू आपण पुट करणार आहे ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. सो व्हॉट डू मीन बाय इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट? इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस. जे दोन्ही आपण चार्जेस घेतो त्याचं मॅग्निट्यूड सेम असल्याने कोणत्याही एका चार्जचं मॅग्निट्यूड घेतात. द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. या दोन चार्जेस मधलं डिस्टन्स हे नेहमी सेंटर पासून मोजतात. सेंटर पासून एका चार्जचं अंतर आणि सेंटर पासून दुसऱ्या चार्जचं अंतर सेम राहतं, म्हणून या दोन चार्जेस मधलं डिस्टन्स दाखवतात ट्वाइस एल ने. म्हणून मी इथे लिहिलेलं आहे ट्वाइस एल. आणि या दोन पैकी कोणत्याही एका चार्जचं मॅग्निट्यूड ते आहे क्यू, म्हणून मग क्यू इंटू ट्वाइस एल यालाच काय म्हणतो आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. सो द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज and distance between two charges that is called as the electric dipole moment. Now let us consider the expression, that is expression for electric potential due to electric dipole at any point. इलेक्ट्रिक डायपोल मुळे एखाद्या पॉइंटला किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल डेव्हलप होतं किंवा प्रोड्यूस होतं हे आपल्याला काढायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन चार्जेस घ्यावे लागेल की ज्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे पण नेचर अपोजिट आहे आणि जे शॉर्ट डिस्टन्सने सेपरेट आहे. म्हणून आपण इथे ए आणि बी या दोन पॉइंटला दोन चार्जेस घेतलेले आहेत, प्लस क्यू आणि मायनस क्यू, आणि ते एकमेकांपासून किती डिस्टन्सने सेपरेट झालेले आहेत, ट्वाइस आहे. ते डिस्टन्स नेहमी सेंटर पासून मोजतात, ज्याला आपण सेंटर ऑफ डायपोल, इथे आपण ओ पॉइंटने सेंटर ऑफ डायपोल दाखवलेला आहे. ओ पासून एक चार्ज म्हणजे ओ ए हे झालं एल, ओ पासून दुसरा चार्ज म्हणजे ओ बी हे पण किती डिस्टन्स झाला एल.
ठीक आहे. त्यानंतर या आपण ए आणि बी ला जॉईन केलं तर आपल्याला मिळतं टोटल लेंथ ऑफ द डायपोल विच इज इक्वल टू ट्वाइस एल. त्यानंतर एक एनी पॉइंट घ्यायचा, तो घेतला आपण सी, ज्या ठिकाणी ऍक्च्युली आपल्याला काय काढायचं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो लेट सी बी द एनी पॉइंट where we have to determine the electric potential. Now this point C is at particular distance from the center of dipole, from first charge and from second charge. मग आता हा जो पॉइंट आपण घेतलेला आहे C, याचं डिस्टन्स तिन्ही ठिकाणावर, तीन कोणते ठिकाण, एक सेंटर ऑफ डायपोल, दुसरा एक चार्ज जो आपण या साइडला घेतलेला आहे ए या ठिकाणी, आणि दुसरा चार्ज जो आपण बी या ठिकाणी घेतलेला आहे. या तिघांपासूनचं डिस्टन्स फाइंड आउट करण्याकरता त्यांना जॉईन करायचं. जसं आपण OC ला जॉईन केलं, मग OC इक्वल टू R आपण घेतलं. त्यानंतर AC ला जॉईन केलं, ते डिस्टन्स घेतला R1. त्यानंतर BC ला जॉईन केलं, ते डिस्टन्स घेतलं R2. आता आपण असं कन्सिडर करूया की या C पॉइंटने ऍक्सिस ऑफ द डायपोलशी कितीचा अँगल केलेला आहे, थीटा. मग हा जर अँगल थीटा असेल, बघा हे दोन चार्जेस आहेत, I प्लस Q, I मायनस Q. हा एनी पॉइंट आहे, हा सेंटर पासून आपण याला कन्सिडर केलेला आहे. आता हा जो अँगल आहे, हा जर थीटा असेल, हा लेफ्टवर जो अँगल आहे तो किती राहील, 180 मायनस थीटा. म्हणून मग मी हा जो अँगल घेतलेला आहे COB, तो किती झाला, 180 मायनस थीटा. आणि आपण कन्सिडर केलेला अँगल कोणता, AOC. त्यानंतर इथे आपल्याला दोन ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. एक आपण A वरून परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे OC वर, आणि या O ला आपण एक्सटेंड केलं. समजा त्याला मी D पॉइंट दिलं नाव, याला मी एक्सटेंड केलं, आणि एक्सटेंड केल्यानंतर पुन्हा मी या दुसऱ्या चार्ज म्हणजे B पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. मग हा अँगल थीटा असेल तर हा अँगल थीटा झाला, अपोजिट अँगल झाले. ठीक आहे. आपल्याला इथे फिगर मध्ये हा एक अँगल दाखवावा लागतो, हा एक अँगल दाखवावा लागतो, जो एक थीटा आहे आणि एक 180 मायनस थीटा आहे. या अँगलचं सध्या आपल्याला काम नव्हे. तर जे काय आपण इथे कन्सिडर केलंय तेच आपण वाक्यामध्ये लिहिलंय. आता बघा फर्स्ट पॉइंट काय लिहिलंय आपण, कन्सिडर टू चार्जेस प्लस Q and मायनस Q having the same magnitude and opposite nature separated by distance twice l. It means here you have to consider the electric dipole. तर तुम्ही असे म्हणू शकता, consider electric dipole. इलेक्ट्रिक डायपोल कन्सिडर करणे म्हणजेच काय, तर दोन चार्जेसला कन्सिडर करणे. That two charges must be of same magnitude and opposite in nature and separated by some short distance. त्यानंतर आपण याचं ओरिजिन किंवा सेंटर घेतलाय. सो लेट O बी द सेंटर ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल. मग एक असा पॉइंट घ्या की ज्या पॉइंटला आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल घ्यायचं आहे किंवा काढायचं आहे. सो लेट सी बी द एनी पॉइंट ॲट अ डिस्टन्स स्मॉल r फ्रॉम सेंटर ऑफ डायपोल. And that point C makes an angle theta with the axis of dipole. बघा हा अँगल थीटा आपण दाखवलेला आहे. ओके. त्यानंतर त्याच पॉइंटचं पहिल्या चार्ज पासून डिस्टन्स घ्या, त्याच पॉइंटचं दुसऱ्या चार्ज पासून डिस्टन्स घ्या. सो लेट r1 बी द डिस्टन्स ऑफ पॉइंट C from charge plus Q which is at A, and r2 be the distance of point C from charge minus Q which is at B. आता फिगर वरून हे जस्ट आपल्या माहितीसाठी लिहिलेलं आहे की कोणकोणतं डिस्टन्स आपण तिथे दाखवलं आहे. OA इक्वल टू OB इक्वल टू L. त्यानंतर AC घेतलेला आहे आपण R1. त्यानंतर OC घेतलेला आहे आपण R, आणि BC दाखवलेला आहे R2. दोन अँगल इथे घेतलेला आहे. AOC अँगल आहे थीटा, तर उरलेला जो हा COB आहे तो राहील 180 मायनस थीटा. पुढे जाण्याआधी पुन्हा एकदा बघून घ्या की इथे ही जी फिगर आहे, पहिले फिगर क्लिअर करून घ्यायची. दोन चार्जेस घ्यायचे प्लस Q मायनस Q, दोघांना जॉईन करायचं, त्याचं सेंटर घ्यायचं, तो आहे काय होईल त्याचा सेंटर ऑफ डायपोल. त्यानंतर एक एनी पॉइंट घेतला आपण C,
या एनी पॉइंटला सेंटर पासून जॉईन केलं, हा सेंटर पासून जॉईन केलं बघा ओसी, दोघांना पहिले जॉईन केलं ते म्हणजे ए बी, त्यानंतर ए पासून जॉईन करा, बी पासून जॉईन करा, हे डिस्टन्सेस नोट करा, इथे r1 r2, o पासून c पर्यंतचा डिस्टन्स r, त्यानंतर लेंथ ऑफ द डायपोल असतं इलेक्ट्रिक डायपोल ट्वाइस आहे, मग याला आपण डिवाइड केलं कारण o सेंटर आहे म्हणून AO इक्वल टू OB इक्वल टू स्मॉल l, ठीक आहे. आता इथे कन्सिडर करूया एनी पॉइंट C, त्यानंतर याने जर इथे अँगल केला असेल थीटा, तो उरलेला जो अँगल आहे तो राहील 180 मायनस थीटा. त्यानंतर इथे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे या OC वर, आणि या दुसऱ्या चार्ज पासून परपेंडिक्युलर इथे आपल्याला ड्रॉ करायचा आहे. मग पुन्हा O ला एक्सटेंड केला आपण, ऍक्च्युअली ही जी स्ट्रेट लाईन आहे आपली CO याला आपण एक्सटेंड केला आणि इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आता इथे आपण कन्सिडर करूया की या प्लस क्यू चार्ज मुळे जे काही पोटेन्शियल इथे प्रोड्यूस होईल त्याला कन्सिडर करू V1, या मायनस क्यू चार्जने जे काही पोटेन्शियल प्रोड्यूस करू ते होईल V2, आणि टोटल मग आपल्याला पोटेन्शियल मिळेल दॅट इज द सम ऑफ that two individual potentials developed by plus charge and the minus charge. So here you have to consider V equal to V1 plus V2. आता आपल्याला याच्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. Now let us consider the electric potential produced due to charge plus Q at point C. Similarly, consider the electric potential produced at point C because of the चार्ज मायनस क्यू. आता हे दोन्ही इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला कन्सिडर करावं लागेल, त्या दोघांना ऍड करायचं आहे म्हणजे आपल्याला रिझल्टंट पोटेन्शियल मिळेल. म्हणून मी बघा महत्त्वाची जी स्टेप आहे या एक्सप्रेशनचे, ह्या दोन स्टेप आहेत इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, त्या म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट सी ड्यू टू चार्ज प्लस क्यू दॅट इज गिवन बाय V1 इक्वल टू 1/4 pi epsilon 0 q by r1. हे ऑलरेडी आपण एक्सप्रेशन डिराइव केलेलं आहे मागच्या याच्यामध्ये, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं एक्सप्रेशन. व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर इट. तर तिथे आपण हे एक्सप्रेशन घेतलेलं आहे, त्याला तुम्हाला डायरेक्टली इथे घ्यावं लागेल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज गिवन बाय V1 इक्वल टू 1/4 pi epsilon 0 q by r1. त्याच पद्धतीने मायनस क्यू मुळे त्या सी पॉइंटला किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्रोड्यूस होईल, तर सेम, कारण दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहे, फक्त फरक इतका आहे तर इथे याचं नेचर प्लस आहे, याचं नेचर मायनस, त्यामुळे इथे प्लस क्यू च्या ऐवजी इथे काय लिहायचं मायनस क्यू, बाकी सेम. दॅट इज V2 इक्वल टू 1/4 pi epsilon 0 मायनस क्यू अपॉन R2. आता रिझल्टंट आपल्याला पोटेन्शियल पाहिजे सी पॉइंटला बिकॉज ऑफ दॅट बोथ चार्जेस, म्हणून मग इथे दोघांचे ऍडिशन करायचे, दॅट इज V इक्वल टू V1 प्लस V2. नाउ यू हैव टू पुट द व्हॅल्यू ऑफ V1 and put the value of V2 from equation 1 and 2. So that's why I write here V equal to, put the value of V1 as 1/4 pi epsilon 0 q by r1. Put the value of V2 as, आता हे निगेटिव्ह साइन असल्यामुळे मी इथे मायनस दिलं, 1/4 pi epsilon 0 q by r2. आता या दोन्ही टर्म मध्ये जर आपण बघितलं तर इथे 1/4 pi epsilon 0 q हे काय आहे, कॉमन आहे. Now we have the final value for V equal to q upon 4 pi epsilon 0. हे आपण दोन्ही टर्म मधून कॉमन घेतलेला आहे. What is left over in bracket? 1/r1 minus 1/r2. Now our aim is to find the value of r1 and r2 from the figure. आता इथे आपल्याला r1 आणि r2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या फिगर वरून बाय युजिंग द कोसाइन रूल फर्स्ट. आता जे दोन ट्रायंगल्स इथे आपण फॉर्म केलेले आहेत, आता याच्या पुढच्या स्टेप समजण्यासाठी तुम्हाला ती फिगर लक्षात घ्यावी लागेल. तर मी इथे एक छोटीशी फिगर तुमच्या पुढे काढून दाखवली की इथे आपल्याला कोसाइन रूलचा वापर करून r1 ची व्हॅल्यू काढली एकदा की सिमिलरली तुम्हाला r2 ची व्हॅल्यू पण काढता येईल. दोन्ही ठिकाणी तुम्हाला कोसाइन रूलच वापरायचा आहे. मग बाय युजिंग द कोसाइन रूल, आता बघा इथे त्यातला एक ट्रायंगल जो आपण घेतला, हा A, हा C पॉइंट आणि O पॉइंट, या C ने O शी केलेला अँगल आहे थीटा,
OA आहे स्मॉल l, OC आहे r आणि AC आहे r1. तर इथे आपल्याला now using cosine rule for this triangle we can write cos theta. हा जो अँगल आहे cos theta equal to आपल्याला घ्यावं लागेल r square plus l square minus r1 square upon twice lr. मॅथमॅटिक्स मध्ये माहिती आहे तुम्हाला कोसाइन रूल कोणत्या अँगल साठी वापरत असताना कोणत्या साइड घ्यायच्या. तर इथे हा जो अँगल फॉर्म होणारा दोन साइड आहे त्याचा आपण स्क्वेअर करतोय r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर मायनस ही जी अपोजिट साइड आहे त्याची त्याला आपण मायनस करतोय r1 स्क्वेअर अपॉन ट्वाइस lr. याने याला मी मल्टिप्लाय केला आपल्याला मिळाला ट्वाइस lr cos थीटा इक्वल टू r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर मायनस r1 स्क्वेअर. आपल्याला r1 स्क्वेअर पाहिजे म्हणून r1 स्क्वेअर ला इकडे आणलं मी ट्वाइस lr cos थीटाला तिकडे ट्रान्सफर केलं. याच्यावरून मला r1 स्क्वेअर ची जी व्हॅल्यू मिळाली ती मिळाली r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर मायनस ट्वाइस lr cos थीटा. हे तुम्ही डायरेक्टली इथे घेऊ शकता जे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की बाय युजिंग द सर्टन रूल और बाय ज्योमेट्री वी हैव r1 स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर मायनस ट्वाइस lr cos थीटा. हे कसं आलं त्याकरता मी तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की फ्रॉम फिगर युजिंग द कोसाइन रूल that is cos theta equal to r square plus l square minus r1 square upon twice lr. याला आपण मल्टिप्लाय केलं याला आपण ट्रान्सफर केलं याच्यावरून r1 स्क्वेअर. आता उरलेला जो काही दुसरा ट्रायंगल आहे आपला तर इथला जो अँगल आहे हा अँगल आहे 180 मायनस थीटा. इथला जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे r2 हे डिस्टन्स आहे l as it is आणि OC हा r च आहे. म्हणून मग सिमिलरली दुसऱ्या अँगल साठी हा रूल वापरताना इथे डिस्टन्स आहे r2 म्हणून r2 स्क्वेअर बाकी सेम r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर मायनस ट्वाइस lr. हा जो आपण अँगल थीटा घेतलाय तर हा अँगल किती आहे 180 मायनस थीटा. cos 180 मायनस थीटा इज मायनस cos थीटा म्हणून मग मायनस मायनस प्लस झालं म्हणून इथे r2 स्क्वेअर ची व्हॅल्यू येईल तुमच्या जवळ r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर प्लस ट्वाइस lr cos थीटा. पुन्हा एकदा बघा पुढे जाण्याच्या आधी इथे तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेंशियल कन्सिडर करायचं आहे बिकॉज ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज that is plus q which is v1 equal to 1 upon 4 pi epsilon 0 q by r1. Consider the second electric potential because of the charge minus q which is v2 equal to 1 upon 4 pi epsilon 0 minus q by r2. दोघांना ऍड करा तुम्हाला रिझल्टंट पोटेंशियल मिळेल. दोघांच्या व्हॅल्यूज प्लेस केल्या या दोन्ही टर्म मध्ये जे कॉमन आहे ते आपण बाहेर घेतोय ब्रॅकेटच्या q upon 4 pi epsilon 0 q upon 4 pi epsilon 0. what is left over in bracket 1 upon r1 minus 1 upon r2. आता आपल्याला r1 r2 च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या त्याकरता आपण कोसाइन रूल वापरला. r1 स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट केली पहिले r2 स्क्वेअर ची. आता याला आपल्याला सिंपलीफाय करायचं आहे. ओके r1 स्क्वेअर ची व्हॅल्यू आली आहे r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर मायनस ट्वाइस lr cos थीटा. सेकंड व्हॅल्यू आहे r2 स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर प्लस ट्वाइस lr cos थीटा. हे प्लस इथे का आलं कारण याचं एक्सपान्शन cos 180 मायनस थीटाचं एक्सपान्शन आहे तर मायनस cos थीटा मायनस मायनस काय होतं प्लस. आता याला आपण सिंपलीफाय करू. नाउ हियर यू हॅव टू कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ r1 स्क्वेअर आणि त्याच्यावरून आपल्याला r1 ची व्हॅल्यू काढायची आहे कारण आपण जे इक्वेशन 3 घेतलेलं आहे तिथे 1 upon r1 ब्रॅकेट मध्ये प्लस 1 upon r2 आहे म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला r1 r2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. मग आपण r1 स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे ती आहे बघा r1 स्क्वेअर इक्वल टू r स्क्वेअर प्लस l स्क्वेअर मायनस ट्वाइस lr cos थीटा. आता मी काय करतोय की राइट साइडला प्रत्येक टर्म मध्ये r स्क्वेअर मी कॉमन काढतोय. जर मी r स्क्वेअर कॉमन काढलं तर इथे r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर म्हणजे होईल 1 बरोबर आहे. म्हणजे इथे ऑलरेडी आपण काय करतोय या r स्क्वेअर ला कॉमन घेतल्यानंतर इथे राहिला 1. आता इथे r स्क्वेअर नाही म्हणजे ऍडजस्टमेंट आहे आपली r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. न्यूमरेटर मध्ये जे r स्क्वेअर आहे ते मी बाहेर घेतलंय माहिती आहे तुम्हाला. इथे r स्क्वेअर जर कॉमन घेतलं तर इथे राहील 1 इथे राहील l स्क्वेअर बाय r स्क्वेअर इथे ट्वाइस l r cos थीटा अपॉन r स्क्वेअर. म्हणजे आपण काय करतोय
की इथे पहिले सुरुवातीला तुम्हाला या दोन टर्म मध्ये मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल बाय आर स्क्वेअर. इथे नाही केलं तरी चालेल, इथे आर आहे, पण इथे नंतर मग त्याला आपण कॉमन काढू. इथे कॉमन काढल्यामुळे जे लेफ्ट ओव्हर राहील ते 1 प्लस एल स्क्वेअर बाय आर स्क्वेअर मायनस ट्वाइस एल आर कॉस थीटा बाय आर स्क्वेअर. त्यातला आता हा एक आर कॅन्सल होईल. कॅन्सल झाल्यानंतर काय मिळेल बघा, r1 स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस एल स्क्वेअर बाय आर स्क्वेअर मायनस ट्वाइस एल बाय आर. इथे हा आर कॅन्सल झाल्यामुळे इथे एकच आर राहील इनटू कॉस थीटा. आता जे दोन चार्जेस मधलं सेपरेशन असतं ते खूप स्मॉल आहे ॲज कंपेअर टू द डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल. ते जे आर आहे हे एल पेक्षा खूप मोठं असतं, म्हणून आपण एल स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू खूप स्मॉल येतं, त्यामुळे याला आपण निग्लेक्ट करू शकतो. म्हणजे ब्रॅकेट मध्ये आलेली ही जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये एल स्क्वेअर बाय आर स्क्वेअर का निग्लेक्ट करायचं, त्याचं रिझन काय, तर फॉर अ शॉर्ट डायपोल दिस एल इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कंपेअर टू द आर. इट मीन्स आर इज व्हेरी व्हेरी ग्रेटर ॲज कंपेअर टू एल. म्हणून मग इथे एल स्क्वेअर बाय आर स्क्वेअर ला निग्लेक्ट करा आणि ब्रॅकेट मध्ये दोनच टर्म लिहा, r1 स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर, इथे 1 मायनस ट्वाइस एल बाय आर कॉस थीटा. आपल्याला आता r पाहिजे, r1 पाहिजे, त्यामुळे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग इथे r1 चा स्क्वेअर आहे, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर r1. इथे पण सिंपली r आणि ब्रॅकेटला स्क्वेअर नाहीये, त्यामुळे इथे ब्रॅकेटला अंडर रूट लिहिण्यापेक्षा आपण इथे लिहिलं त्याचा पॉवर 1/2. म्हणून r1 इक्वल टू r in bracket 1 minus twice l by r into cos theta. In a similar way you have to find the value of r2. ज्या स्टेप आपण इथे केलेल्या आहेत त्या स्टेप आता दुसऱ्या पार्ट साठी करा. इथे r1 स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली होती आपण, सिमिलरली r2 स्क्वेअर ची व्हॅल्यू लिहा. इथे पण r स्क्वेअर कॉमन घ्या, r स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते ब्रॅकेट मध्ये लिहा. ते झालं 1 प्लस एल स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस ट्वाइस. सेम आहे, फक्त इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. त्यानंतर पुन्हा इथे आर स्क्वेअर आपण बाहेर घेतल्यानंतर हा एक आर आपण कॅन्सल केला आणि इथे लिहिलं r2 स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस एल स्क्वेअर बाय आर स्क्वेअर प्लस ट्वाइस एल बाय आर इनटू कॉस थीटा. पुन्हा हेच रिझन द्या, as l is very very small as compared to r, therefore neglecting l square by r square. So which are the two terms that is left over in bracket, that is r2 square equal to r square in bracket 1 plus twice l by r into cos theta. पुन्हा इथे taking square root घ्या, that is r2 equal to r in bracket 1 plus twice l by r cos theta to the power 1/2. आता इथे ऍक्च्युअली आपल्याला 1/r1 पाहिजे, 1/r2. तर याला आपण इन्व्हर्स करू. 1/r केलं, 1/r1 केलं तर हे 1 होईल, याचा पॉवर मायनस लिहितोय मी. इथे पण तसंच 1/r2 केलं तर हे 1/r होईल आणि त्याचा पॉवर आपल्याला मायनस हाफ करावा लागेल. तर त्याला आपण आता पुढे सोडवू. नाउ फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ r1 and r2 फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ 1/r1 and 1/r2. आता इथे होतं बघा r1 इक्वल टू r आणि या ब्रॅकेटचा पॉवर प्लस हाफ होता. याला जर आपण 1 केलं तर हे 1/r1 हे 1/r आणि 1 ब्रॅकेट लिहिण्याच्या ऐवजी आपण याचा पॉवर मायनस लिहिलेला आहे. म्हणून इथे 1/r1 ची व्हॅल्यू आली आहे 1/r इन ब्रॅकेट 1 मायनस ट्वाइस l बाय r into cos theta to the power minus half. In a similar way, write down the value of 1/r2, that is 1 by r in bracket 1 plus twice l by r into cos theta to the power minus 1/2. आता इथे आपण ह्या व्हॅल्यूज इक्वेशन 3 मध्ये पुट करतोय. तिथे आपल्याजवळ होतं v इक्वल टू, याला आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं तर कॉमन आहे म्हणून q/4πε0. पुन्हा तुम्हाला इथे 1/r कॉमन दिसतंय दोघांच्या इथे, म्हणून मी 1/r पहिलेच कॉमन घेऊन घेतला. आता जे काही शिल्लक राहील ते ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहायचं. ते 1 मायनस ट्वाइस l by r cos theta to the power minus half. इथे हे मायनस साइन ॲज इट इज 1 प्लस ट्वाइस l by r into cos theta to the power. ही जी निगेटिव्ह साइन आहे ही आपल्या इक्वेशन 3 मध्ये बघा. इक्वेशन 3 मध्ये आपल्याला इथे याला ब्रॅकेटच्या बाहेर काढल्यानंतर
तिथे आपली जी व्हॅल्यू आली होती ती 1/r1 मायनस 1/r2 होती, म्हणून मग इथे निगेटिव्ह साईन आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुन्हा तुम्हाला बायनॉमियल एक्सपान्शनचा वापर करायचा आहे. हे जे सेपरेशन असतं इथे x म्हणजेच काय, तर त्या दोन याच्यामधलं सेपरेशन, त्या दोन याच्यातलं सेपरेशन स्मॉल असल्यामुळे आता 1 + x⁴n जर असेल तर इथे 1 + n × x आणि याच्या ज्या हायर पॉवर टर्म येतात त्याला आपल्याला आता कॅन्सल करायचं आहे. इथे फक्त फर्स्ट ऑर्डर पर्यंतच्या टर्म आपल्याला कन्सिडर करायच्या. पुन्हा आपलं तेच रिझन आहे की त्या इलेक्ट्रिक डायपोल मधलं जे डिस्टन्स आहे ते खूप शॉर्ट असल्यामुळे त्या हायर पॉवर टर्म निग्लेक्ट करतो, म्हणून इथे केवळ ह्या दोन टर्म तुम्हाला घ्यायच्या आहे. आता इथे 1 प्लस म्हणजे प्लसच्या ऐवजी आता इथे मायनस आहे, याला 1 ला 1 ॲज इट इज कन्सिडर करा, x ला हे आणि याचा पॉवर n च्या ऐवजी -½ कन्सिडर करा. म्हणून मग मी इथे बघा v = q/4πε0, दिस इज 1/r ॲज इट इज. आता 1 ला 1 ॲज इट इज दिलं, पॉवर n च्या ऐवजी किती आहे -½ ठीक आहे. मग हा पॉवर हे मायनस आहे आणि पुन्हा हे मायनस, तर हे मायनस मायनस काय होईल प्लस, त्यामुळे मी इथे प्लस लिहिलं 1/2 × twice L/r cos θ. पुन्हा एकदा बघा हे निगेटिव्ह साइन, हे निगेटिव्ह साइन, हा मायनस हा फॅक्टर इथे मल्टिप्लायला येतोय, म्हणून मायनस मायनस प्लस होतं आणि त्यामुळे मग इथे प्लस 1/2 × twice L/r × cos θ. हे 2 कॅन्सल होईल. त्याच पद्धतीने दुसऱ्या ब्रॅकेट साठी आहे, हे मायनस साइन ॲज इट इज, हे 1. आता हे प्लस × मायनस, हे मायनस मायनस प्लस होतं, हे मायनस प्लस मायनस येईल, त्यामुळे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये मायनस येईल. आता पुन्हा इथे 2 कॅन्सल करा, v = q/4πε0 × 1/r. या ब्रॅकेटला आपण लिहिलं 1 + L/r cos θ, कारण 2 कॅन्सल केलं, या मायनस ने मल्टिप्लाय करा, हे -1 होईल, हे मायनस मायनस प्लस होईल. आता हे +1 -1 कॅन्सल होईल, L/r cos θ + L/r cos θ, that is twice L/r cos θ. आता इथे आपल्याला फायनली आपण जी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट डिफाइन केलं होतं, द प्रॉडक्ट ऑफ चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस, त्याला आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणून मी q × twice L ची व्हॅल्यू लिहिली p, म्हणून आपल्याला फायनल आन्सर मिळालं v = 1/4πε0 p cos θ/r². याला म्हणतात एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉइंट ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. जेव्हा आपल्याला ॲक्सिसच्या अलाउंगचं काढायचं असेल तर θ0 घ्यायचं, आणि जर इक्वेटरच्या अलाउंगचं पोटेन्शियल काढायचं असेल तर θ180 घ्यायचं. ह्या दोन व्हॅल्यू जर ठेवल्या तर तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन ॲक्सियल पॉइंट पण मिळतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट इक्वेटोरियल पॉइंट पण मिळतं. फक्त तुम्हाला तिथे थीटाची व्हॅल्यू ठेवावी लागते. θ0 ठेवलं तर ॲक्सियल आणि तिथे जर 90 आपण ठेवलं तर त्यावेळेला आपल्याला कोणत्या पॉइंटचं पोटेन्शियल मिळतं, इक्वेटोरियल. तर इथे ह्या मॅथमॅटिक्सच्या स्टेप्स आहे बघा, ह्या स्टेप थोड्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. इथे आपण अझम्पशन असल्यामुळे तिथे पहिले कोसाइन रूल वापरलं, त्यानंतर L इज व्हेरी लेस दॅन r असल्यामुळे L²/r² कॅन्सल केलं. तसंच आता इथे आपण बायनॉमियल एक्सपान्शनचा वापर करतोय. इथे केवळ आपण फर्स्ट ऑर्डर पर्यंतच्याच टर्म कन्सिडर करतोय, कारण ते सेपरेशन जे आहे हे r पेक्षा खूप स्मॉल आहे, त्यामुळे हे मायनस पॉवरने याला इथे मल्टिप्लाय करायचं. इथे पहिले याचं पण स्क्वेअर रूट जर आपण घेतलं, हे 1 जे आहे याचं 1/1चं स्क्वेअर रूट 1च असतं, त्यामुळे पहिल्या टर्म मध्ये काही फरक पडलेला नाहीये, त्यामुळे इथे 1 1 ॲज इट इज राहिलं. मग हा पुन्हा याला मल्टिप्लायला आला, हा याला मल्टिप्लायला आला, त्याला सॉल्व केला आणि फायनल आन्सर आपल्याला मिळालं v = 1/4πε0 p cos θ/r².